मतदारांची पळवापळवी आणि पैशाचं आमिष यामुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक आहे ही राज्यभरात चर्चिली जात आहे आणि त्यातच आता काँग्रेस पक्षाकडून शैलेश कुमार अग्रवाल यांचं नाव जे आहे ते निश्चित झालेलं आहे। आपल्यासोबत शैलेश अग्रवाल स्वतः सध्या आहेत। शैलेशजी, तुमचं नाव निश्चित झालेलं आहे काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघासाठी। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, नाव निश्चित झालंय, निश्चित आम्ही निवडून येऊ। काँग्रेस ही जागा निवडून येते, काँग्रेस ही जागा जिंकते आणि म्हणूनच उमेदवारांची या ठिकाणी मतदारांची पळवापळव करण्याची गरज भाजपाला पडली आहे। गल्ली ते दिल्ली यांचं सरकार आहे, सगळ्या ठिकाणी निवडून आहेत, पण अनैतिकतेने निवडून येण्याचा यांचा जो डावा आहे आणि जो प्रयत्न आहे हा काही चांगला राजकीय संदेश मला वाटत नाही। आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने येणारी पिढी, राजकीय असो की सामाजिक असो, ती प्रेरणा घेत असते आणि अशा पद्धतीने येणाऱ्या पिढीला राजकारण शिकवण्याची जर हीच पद्धत असेल, अनैतिकता फक्त शिकवायची असेल भाजपाला राजकारणात, तर हे निंदनीय आहे। आपण जर पाहिलं तर सध्या भाजपकडे जवळजवळ 450 मतदार आहे आणि काँग्रेसकडे स्वतःचे आणि काही मित्र पक्षांचे पकडले तर त्यांची ही संख्या जवळजवळ 400 पावणे 400 घराच्या घरात आहे, 420च्या घरात। तर अशा वेळी जो डिफरन्स आहे तो कशा प्रकारे पूर्ण होईल या निवडणुकीतला? 40 मतांचं फक्त अंतर आहे आणि यात भाजपाला चांगल्याने माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत, विविध सामाजिक संघटना आहेत आणि काही अपक्ष आहेत, त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि देशात जो सत्तेविरुद्ध असंतोष मोठ्या प्रमाणात आहे, अशा पद्धतीत अशा वेळेत ह्या ज्या सर्व संघटना आणि अपक्ष लोक आहेत हे भाजपासोबत जाणार नाही। भाजपाला चांगल्याने माहिती आहे वैचारिकता त्यांची आणि भाजपाची जमण्यासारखी नाही, पण आमच्यासोबत ते वैचारिक मित्र होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घेऊनच भाजपाने पळवापळव सुरू केली आहे। मला असं वाटतं 40चं जे अंतर आहे त्याच्यापेक्षा 80 आम्हाला जे मित्र लोक आहेत दुसरे, ते 80 आमच्याजवळ जवळपास आहेत आणि ते पैशाने फुटणारे मतं नाहीत आणि यांचा पैसा कदाचित तिथे काम करणार नाही। आमच्यात काही असंतोष नव्हता, लाचलुचपत दाखवून यांना आमचे लोक काही न्यावे लागले, ते सगळे परत येणार आहेत, विश्वास करा। आमचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते परत येतील, आमचाही विश्वास आहे। परंतु यांना दुसरे लोक नेता येणार नाही, कारण सगळेच लोक पैशाच्या आमिषात येणारे नसतात। राजकीय सूझबूझ ज्यांच्यात आहे ते आपलं राजकीय भवितव्य बघतात, लोकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास बघतात। फक्त पैशाच्या मागे पळतील नगरसेवक आणि पैसेवाल्याला मतं देतील, हा जो गैरसमज आहे भाजपाचा, हा दूर करण्यासाठीच कदाचित काँग्रेसने मला उमेदवार केलाय। एकीकडे त्यांचा धनाढ्य उमेदवार जो येणार आहे ज्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने उमेदवारी या ठिकाणी दिली आहे। मला असं वाटतंय की काँग्रेस या निवडणुकीला एथिकली घेईल आणि आम्ही चारित्र्याने ही निवडणूक लढू आणि जिंकू। तर हे होते शैलेश अग्रवाल यांचं म्हणणं होतं की आमचे जे गेलेले नगरसेवक आहेत ते कुठल्या तरी आमिषाने गेले आहे, मात्र आमचे नेते त्यांच्या संपर्कात आहे आणि ते जे नगरसेवक गेलेले ते निश्चित आमच्या सोबत येतील आणि मित्र पक्षांच्या मदतीने ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकू। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।